Welcome all of you for the next lecture of accounting. In last lecture we had discussed about the classification of accounts or items under the asset, liabilities, income, expenditure and capital. In today's lecture we are going to discuss about accounting equations. So let us understand the accounting equations. So, there are some accounting equations. Let us understand them. The first one is asset is equal to liabilities plus capital. Write down. Asset is equal to liabilities plus capital. Number 2, capital is equal to total assets minus outsiders liability. I will discuss it. Number 3, assets is equal to capital plus outsiders liability. Number 4, assets is equal to now, what does this accounting equation shows? For understanding these accounting equations, you have to understand the balance sheet. Do you know balance sheet? I will tell you. What is the balance sheet? Balance. The name itself shows balance. What is balance? Equal position of the two sides. It's a balance. बॅलन्स म्हणजे काय? दोन्ही बाजूची इक्वल पोझिशन म्हणजे बॅलन्स. लाईक दिस इज द इक्वल पोझिशन. दिस इज बॅलन्स. मीन्स दिस अँड these आर सेम. आर यू गेटिंग माय पॉइंट? That is a balance. Sheet means a paper. Here the balance sheet means the sheet on which all the transactions are equal. The sheet where all the transactions are equal. How does it is prepared? It is prepared like rupees assets as on decade data. Now विचार करा की तुम्हाला बॅलन्स शीट म्हणजे काय? बॅलन्स शीट म्हणजे काय? तुम्ही रोज ट्रान्झॅक्शन्स करताय बिझनेस मध्ये. ट्रान्झॅक्शन कंटिन्युअस असतात बिझनेस मध्ये. एका दिवसाचं नाहीये. रोज हजारो ट्रान्झॅक्शन होतात. ते तुम्ही रेकॉर्ड करत असता. समजा
भरपूर काही अकाउंट्स आहेत. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंट मध्ये तुम्ही सगळे खर्च लिहितात फॅक्टरी रिलेटेड, जे डायरेक्ट आहे. जसं की मला प्रोडक्शन करायचं आहे, मोबाईलचा प्रोडक्शन करायचं आहे, लेबर लागणार आहे है ना, त्यानंतर वेजेस लागणार आहे लेबर्सला द्यायसाठी है ना, रॉ मटेरियल लागणार आहे, परचेस करावं लागेल रॉ मटेरियल. हा सगळा खर्च कुठे लागणार आहे? फॅक्टरीमध्ये. सुपरवायझर लावला आहे फॅक्टरीमध्ये. बघा, कंपनीची फॅक्टरी वेगळी असते आणि ऑफिस वेगळं असतं. ऑफिसमध्ये कोण असतात? एम्प्लॉईज, कॉम्प्युटरवर काम करणारे, डायरेक्टर्स, बिझनेसमॅन सगळे. आणि फॅक्टरीमध्ये कोण असतात? हार्डवर्क करणारे. ऑफिसमध्ये स्मार्ट वर्क करणारे लोक असतात, फॅक्टरीमध्ये हार्ड वर्क करणारे लोक असतात. बरोबर आहे? देयर आर टू टाइप्स ऑफ वर्क, हार्ड वर्क अँड स्मार्ट वर्क. तुम्ही जे काही फॅक्टरी मधले खर्च आहेत ना, ते ट्रेडिंग अकाउंटला लिहितात. कुठे लिहितात? ट्रेडिंग अकाउंट, फॅक्टरीची. ठीक आहे. म्हणजे डायरेक्ट खर्च, जे खर्च डायरेक्ट करतोय आपण प्रोडक्शन निर्माणसाठी. इनडायरेक्ट खर्च प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला लिहितात. कोणते? ऑफिस, म्हणजेच इनडायरेक्ट. हा मोबाईल तयार करण्यासाठी चार्टर्ड अकाउंटंटची गरज पडली का? पण पडली. चार्टर्ड अकाउंटंट होता म्हणून अकाउंटंटने व्यवस्थित काम केलं, आणि अकाउंटंटने व्यवस्थित काम केलं म्हणून खर्च कमी झाला. आणि खर्च किती झालाय काय लक्षात आलं, त्यामुळे खर्च कंट्रोलमध्ये राहिला. कळतं मी काय म्हणतो? डायरेक्टली नाहीये, इनडायरेक्टली तर आहे ना. कळतं मी काय म्हणतोय? ऑफिस मध्ये बसलेला बिझनेसमॅन हा स्वतः प्रोडक्शन करतो का? पण तो आहे म्हणून सगळेजण व्यवस्थित काम करायलेत ना. अरे बॉस आहेत आज ऑफिसमध्ये म्हणून. प्रोडक्शनवर परिणाम झाला का त्याचा? झाला का नाही? इनपुट परिणाम झाला का नाही? इनडायरेक्टली. कळतंय मी काय म्हणतो? तुम्हाला लक्षात येत है ना? लक्षात येते. तर काही खर्च कसे असतात? डायरेक्ट केले जातात आणि काही खर्च इनडायरेक्ट, आणि ते महत्वाचे असतात. ऑफिसमध्ये बसलेला अकाउंटंट, ऑफिसमध्ये काम करणारे एम्प्लॉईज, ऑफिसमध्ये काम करणारे जे काही एक्सपर्ट्स आहेत ते लोक सुद्धा प्रोडक्शन मध्ये इनडायरेक्टली महत्वाचे असतात. तुम्हाला फक्त मोबाईल तयार करण्यासाठी तुम्ही विचार केला तर तुम्ही म्हणताल की सर प्लॅस्टिक लागला, आयसी सर्किट लागला, त्याच्यामध्ये जे काही इनपुट्स आहेत ते लागले, सगळे रॉ मटेरियल खरेदी केला, मशीन लागली, हे लागलं ते लागलं. लॅपटॉप लागला का तुम्हाला मोबाईल तयार करायला? लॅपटॉप तर अकाउंटंटला लागला. मग लॅपटॉपचा खर्च तुम्ही बिझनेसमध्ये लावताल का नाही लावताल? लावताल, पण तो तर ऑफिसमध्ये होता. बघायला गेलं तर लॅपटॉपचा खर्च हा डायरेक्ट नाहीये, पण अकाउंटंटने लॅपटॉप होता म्हणून व्यवस्थित काम केलं ना, आणि त्यानं व्यवस्थित काम केलं म्हणून खर्चाचा हिशोब व्यवस्थित राहिला ना, आणि त्यामुळेच कंपनी व्यवस्थित चालू आहे ना. कळतं मी काय म्हणतो? काही खर्च डायरेक्ट असतात, काही खर्च इनडायरेक्ट असतात. डायरेक्ट खर्च ट्रेडिंग अकाउंटला लिहितात, इनडायरेक्ट खर्च प्रॉफिट अँड लॉसला लिहितात. नंतर हिशोब असतो बॅलन्स शीटचा. एखाद्या पर्टिक्युलर डेटला, जसं की आपला फायनान्शियल इयर कोणता आहे? आपला फायनान्शियल, आपण ट्रान्झॅक्शन, आपला कॅलेंडर इयर कोणता आहे? 1 जानेवारी ते 31 डिसेंबर. कॅलेंडर असंच चालतं ना, नवीन वर्ष चालू होणार आहे ना, 1 जानेवारी ते 31 डिसेंबर. पण अकाउंट्स तसे नसतात. आपला अकाउंट 1 एप्रिल 31 मार्च पर्यंत चालू. म्हणजे अकाउंटिंग बुक्स 1 एप्रिल ते 31 मार्च मध्ये बनवले जातात. 31 मार्चला आपण मागचा हिशोब क्लोज करणार आहेत ना, आणि 1 एप्रिलला फ्रेश अकाउंट परत नवीन बुक्स तयार करणार आहेत ना, बरोबर आहे. पण 31 मार्चला आपल्याकडे किती पैसे आहेत? काय बुक्स तोंडामध्ये काय आहे तोंडात? आता बॅलन्स शीट तुम्ही तयार करतात एका पर्टिक्युलर डेटला, वर्षभर नाही करत, एकाच दिवशी करतात. त्या दिवशी तुम्ही विचार करतात की बाबा माझं देणं किती आहे, माझं येणं किती आहे, मला किती द्यायचंय आणि किती आहे. त्या दिवशी तुम्हाला ऍक्च्युअल पोझिशन कळते.
रोज का कळत नाही? रोज तर ट्रान्झॅक्शन चालू आहे, पैसे येतात पैसे जातात, पैसे येतात पैसे जातात. बसून हिशोब काढताल एका जागी स्थिर राहून तर तुम्हाला कळत की बाबा माझ्याकडे पैसा आहे जास्त का माझं देणं जास्त आहे. बरोबर आहे ना? म्हणून बॅलन्स शीट बनवली जाते. ही असते लायबिलिटी साइड, ही असते ऍसेट साइड. आणि जेव्हा बॅलन्स शीट बनवतात ना, दोन्हीही साइड या इक्वल असल्या पाहिजे. ऍसेट साइड आणि लायबिलिटी साइड इक्वल असली पाहिजे. कळालं का? आता लायबिलिटी मध्ये काय काय ठेवत होतो आपण? जसा की कॅपिटल ठेवतो. एखाद्या बिझनेसमॅनने बिझनेस मध्ये कॅपिटल टाकलाय म्हणजे बिझनेस ची काय आहे? लायबिलिटी आहे. बिझनेसला जबाबदारी आहे ना, हे बिझनेसचा अकाउंट आहे. पर्सनल अकाउंट आहे का कोणाचं? आणि बिझनेस काय आहे? आर्टिफिशियल पर्सन आहे ना. आपण बिझनेसला पैसा दिलाय, अरे बिझनेस तुले पैसे देतो आणि तू ते पैसा सांभाळ आणि त्याच्यातून काही ना काहीतरी इन्कम कमव. म्हणजे बिझनेसने जे पैसा घेतलाय ते पैसा देणं का नाही बिझनेसने तुम्हाला परत, त्याच्यातून काही ना काहीतरी कमवणं गरजेचं का नाही. म्हणजे बिझनेसची काय ती लायबिलिटी साईडला दिला. तसं बिझनेस हे उधारीवर सुद्धा चालतात ना, चालतात का नाही चालतात? आणि उधारीवर चालणारे बिझनेसचे पैसे तुम्हाला फेडावे लागतील का नाही? उधारी फेडावं लागेल का नाही? मग तुम्ही फेडलीये का नाही फेडलीये? जर फेडली नसेल तर तुम्हाला एक लिहावं लागेल का नाही लायबिलिटीज साईडला, मला एवढं पैसे दे नाही म्हणून. तुमच्याकडं कॉम्प्युटर आहे, मशिनरी आहे, फर्निचर आहे, लँड आहे, बिल्डिंग आहे, इन्व्हेस्टमेंट आहे, शेअर्स आहेत, जे काही तुम्ही इन्व्हेस्टमेंट केले ही तुमची संपत्ती आहे. ही संपत्ती तुम्ही या साईडला लिहितात, देणं तुम्ही या साईडला लिहितात, द्यायची राहिलेली रक्कम सुद्धा या साईडला लिहितात, कमवलेला प्रॉफिट सुद्धा इकडे ट्रान्सफर करतात. कारण की तो पैसा इकडं ठेवलाय म्हणजे कंपनीचा स्वतःचा नाहीये, कंपनीला शेअर होल्डर्सला वाटायचा ना तो पैसा, देणं आहे की नाही कंपनीला शेअर होल्डर्सला आणि बिझनेसच्या पार्टनर्सला किंवा बिझनेसमॅनला. म्हणून कंपनीच्या लायबिलिटी साईडला सगळं लिहिलं. लक्षात आलं? आणि ही दोन्ही टोटल मॅच केली जाते. ह्याचा अर्थ अकाउंटिंग इक्वेशन काय म्हणतात? ऍसेट इज इक्वल टू लायबिलिटी. हे असेल जर तुमची बॅलन्स शीट टॅली झाली तरच तुमचे सगळे रेकॉर्डिंग ऑफ ट्रान्झॅक्शन करेक्ट आहे, नाहीतर कुछ तो गडबड है दया. समजा की नाही समजा? दया ढूंढो क्या गडबड है. बॅलन्स शीट टॅली केली की बिझनेसमॅन रिलॅक्स होतो की बाबा बॅलन्स शीट टॅली झाली म्हणजे आपले सगळे ट्रान्झॅक्शन बरोबर रेकॉर्ड झाले. बॅलन्स शीट टॅली झाली नाही की परत ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किंवा लेजर्स किंवा जर्नल्स चेक केले जातात. कुठं चुकले, कोणता ट्रान्झॅक्शन आहे जो राहिलाय, रुपयाचा सुद्धा फरक चालत नाही. कळलं का? बॅलन्स शीट टॅली केली जाते. बॅलन्स शीट टॅली म्हणजे अकाउंट बरोबर आहे, अकाउंट बरोबर आहे म्हणजे ट्रान्झॅक्शन बरोबर रेकॉर्ड झालेले. कळालं का? आपण बघणार आहे ते पुढे कसं करतात टॅली वगैरे, अकाउंट बनवणार आहे आपण अजून बेसिकला आहे. म्हणजे अकाउंटिंग इक्वेशनचा पहिला नियम काय? उलट जाऊया, उलट जातो. ऍसेट इज इक्वल टू लायबिलिटी हा पहिला नियम. ऍसेट आणि लायबिलिटी ह्या इक्वलच असल्या पाहिजे, तरच आपण माझं देणं आणि माझं येणं जर तेवढं असेल तर चांगली गोष्ट आहे का नाही. आता दुसरं आहे ऍसेट म्हणजे काय? ही साइड म्हणजे कॅपिटल प्लस आउटसाइडर्स लायबिलिटी. कॅपिटल आणि आउटसाइडर्स लायबिलिटी. आता आउटसाइड लायबिलिटी काय आहे? तुम्ही कंपनीमध्ये बिझनेसमध्ये पार्टनर आहात, बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केलात, बिझनेसचे शेअर होल्डर आहात, म्हणजे तुम्ही घरचे माणसं आहेत केले. अरे हो ना, घरचेच आहेत ना. तुम्ही घरामध्ये पाहुणे म्हणून गेलात, कोणाच्या घरी, मामाच्या घरी गेलात. मामा काय म्हणतो? तुला काय रोज सांगावं लागतं रे, जेवण कर जेवण कर, तू तर घरचा आहेस की, भूक लागली की सांग म्हणतं का नाही मामा? तुमचं घर आहे का? तुमच्या नावावर घर आहे का? तुमच्या घरी तुमच्या नावावर घर आहे का? पप्पा काय म्हणतात? तुझंच घर आहे म्हणतात ना. तू काय म्हणतोस? माझंच घर आहे म्हणतोस ना. मित्रांना घेऊन जातं ना घरी, हे माझं घर आहे म्हणतात ना. मित्र म्हणतात दाखवा प्रॉपर्टीवर. बरोबर आहे का नाही? शेअर होल्डर्स आणि कंपनीचे पार्टनर्स, कंपनीचे इन्व्हेस्टर कोण आहेत? इंटरनल लोक आहेत.
म्हणजे घरचे माणसं आहेत, इंटरनल. कळलं का? आता बँकेने पैसा दिलाय किंवा तुम्ही ज्याच्याकडून रॉ मटेरियल घेतलंय त्याने तुम्हाला रॉ मटेरियल दिलंय, किंवा तुमचं लाईट बिल भरायचं राहिले, तुमचं फोन बिल भरायचं राहिले, तुमचं ज्या जागी तुमचं ते पूर्ण बिझनेस आहे तिथलं भाडं भरायचं राहिले, असे काही खर्च राहिले, ते लोक घरचेच का? ते कोण आहेत? आउटसाइडर्स. इनसाइडर आणि आउटसाइडर. कळालं का? समजा की नाही समजा? लायबिलिटी म्हणजे काय? देणं. इनसाइडर लोक शेअर होल्डर्स वगैरे असतात. आउटसाइडर लोक म्हणजे जे कोणी आहेत ज्यांचा बिझनेस सोबत संबंध नाही, त्यांनी बिझनेसला एका प्रकारचं कर्जच दिलेलं आहे, डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली. त्यांचे पैसे तुम्हाला द्यायचे. आता ऍसेट म्हणजे काय? कॅपिटल प्लस आउटसाइडरची लायबिलिटी, या दोघांची बेरीज केली तर बरोबर ऍसेट येते. यायला पाहिजे. कोण म्हणतं असं? अकाउंटिंग इक्वेशन. कॅपिटल प्लस आउटसाइडर्स लायबिलिटी. कॅपिटल म्हणजे काय? तुम्हाला हे शोधायचंय. कॅपिटल म्हणजे काय? कॅपिटल म्हणजे टोटल ऍसेट म्हणजे हे ना, सगळेच ऍसेट, लँड, बिल्डिंग, फर्निचर, मशिनरी, करंट ऍसेट, सन्ड्री डेटर्स. ऍसेट आहे का नाही? पैसा यायचा आहे, आलाय का? येईल ना. पण कॅश ऍट बँक, बँकेमधला पैसा है ना. ऍसेट दोन प्रकारचे असतात, फिक्स्ड आणि करंट. फिक्स्ड म्हणजे फिक्स्ड, जे खूप काळापर्यंत टिकणार आहे. करंट ऍसेट बदलत असतात. सन्ड्री डेटा, पैसा दिला, सन्ड्री डेटा संपला, पैसा यायचा, सन्ड्री डेटा आहे. बँकेत कॅश आहे, आत्ता आहे, 2 मिनिटात ATM पैसा काढला, गेला. बिल्डिंग लगेच विकता येते का? गिराईक शोधावं लागतं, 4 दिवस फिरावं लागतं, किंवा 4 महिने फिरावं लागतं. काहीतरी फिरून त्याची निगोशिएशन करून प्रॉपर्टी ट्रान्सफर करायला प्रोसिजर आहे. फर्निचर विकण्यासाठी सुद्धा लगेच बाजारात गेलं की फर्निचर विकता येत नाही, योग्य भाव सुद्धा भेटावा लागतो. कॅश कसा आहे का? कॅश लिक्विड आहे ना. डेटास, पैसा कधी येऊ शकतो ना. फोन लावला, डेटाने पैसा दिला, मोकळा झाला. करंट ऍसेट, फिक्स्ड ऍसेट हे लवकर बदलत नाही, लॉंग टर्म पिरियड साठी असतात. करंट ऍसेट कसे असतात? लिक्विड असतात, बदलतात. करंट ऍसेट आणि फिक्स्ड ऍसेट दोघांची मिळून म्हणजे टोटल ऍसेट. टोटल ऍसेट वजा आउटसाइडर लायबिलिटी, हे आणि हे वजा केलं, कॅपिटल भेटतं का नाही? उरलं काय? कॅपिटलच ना. समजा की नाही समजा? कळेल? कोणाला अडचण आहे? प्रश्न आहे कोणाच्या डोक्यामध्ये? विचारा, असतील तर विचारा. कळलं? बघा, मी काय म्हणलं तुम्हाला, ऍक्च्युअली मध्ये सगळेजण हे पाठ करायला होतं. मी तुम्हाला म्हणलं असतं पाठ करा, हे बघा हे इक्वेशन असतात आणि चालू करा पहिला प्रॉब्लेम. पण मी तुम्हाला ऍक्च्युअल कसं वर्क करतं ते सांगतो तुम्हाला. अडचण असेल तर लगेच विचारा. बेसिक क्लिअर? सगळं क्लिअर. तर टोटल ऍसेट मधून आउटसाइडर लायबिलिटी वजा केलं तर कॅपिटलच उरतं का नाही? ह्याच्यातून हे वजा केल्यास उरतं का नाही? आता कॅपिटल म्हणजे काय? टोटल ऍसेट वजा आउटसाइडर्स लायबिलिटी. ऍसेट म्हणजे काय? सगळे लायबिलिटी आणि कॅपिटल मिळून ऍसेट होणार आहे. कारण हे दोन्ही, ह्याची टोटल आली म्हणजे ह्याची टोटल तेवढीच येणार ना. ह्याचं आणि ह्याचं बेरीज इथं जेवढी येईल तेवढी तिकडे येईल का नाही? कारण की हे दोन्ही इक्वल आहेत. कळालं का? कॅपिटल आणि आउटसाइडर लायबिलिटीची टोटल म्हणजे ऍसेट. समजा की नाही समजा? ठीक आहे. ते अकाउंटिंग इक्वेशन आहे. अजूनही तुम्हाला डेप्थ मध्ये कळत जाईल, हळूहळू हळूहळू तुम्हाला स्पष्ट होत जाईल जेव्हा आपण ऍक्च्युअल मध्ये हे अकाउंट प्रिपेअर करायला शिकूयात तेव्हा. समजा की नाही समजा? सो शॅल वी गो फॉर द प्रॉब्लेम और एक्झाम्पल. या अकाउंटिंग इक्वेशनचा वापर करून तुम्हाला दिलेले एक्झाम्पल सोडवायचे. काय म्हणतो पहिले एक्झाम्पल? ठीक आहे, इकडे सोडूयात आपण. सांगा काय म्हणतो पहिले एक्झाम्पल? Rahul started business with cash. Rahul started business with cash. किती रुपये? 50,000 ना, है ना? आता बघा, राहुलने बिझनेस स्टार्ट केला म्हणजे राहुलने काय दिलं बिझनेसला? 2 ट्रान्झॅक्शन शोधायचे.
कॅपिटल दिलाय ना, आणि काय दिलाय? कॅश दिलाय. किती रुपये? 50,000 है ना. आता बघू, कॅपिटल आहे, कॅश आहे, तुम्हाला लायबिलिटी शोधायची. लायबिलिटीज आहे का? बघा बरं, ऍसेट्स इज इक्वल टू लायबिलिटीज प्लस ऍसेट म्हणजे कॅश ना. कॅश काय आहे? ऍसेट आहे ना, म्हणजे ऍसेट किती आहे? 50,000. लायबिलिटीज माहिती आहे का? नाही. जल्दी कर. कॅपिटल किती आहे? 50,000. बरोबर आहे. आता काही लायबिलिटी आपल्याला माहित नाही, म्हणजे ह्याला आपण 0 लिहू शकतो का? लायबिलिटी नाहीच ना आपल्याला माहित. म्हणजे हे 50,000 आलं. 0 प्लस 50,000 म्हणजे किती झालं? का नाही? ऍसेट इज इक्वल टू लायबिलिटी झालं का नाही झालं? पुढं काय म्हणतं बघा, एक्स्ट्रा माहिती दिली, ह्याला जोडून त्याने 50,000 तर टाकलेच, मग नंतर काय केलंय? राहुल परचेस्ड मशिनरी. आता कॅश टाकल्यानंतर त्याने काय केलंय? कॅश टाकल्यानंतर काय केलंय? मशिनरी परचेस केली आहे, मशीन घेतली. आता ऍड करतोय ना, किती रुपयाची? 10,000 रुपयाची है ना. आता काय म्हणते त्यानं? परचेस मशिनरी ऑन क्रेडिट म्हणले ना. राहुल परचेस्ड मशीन ऑन क्रेडिट ना ₹10,000. दोन ट्रान्झॅक्शन सांगा आता परत याच्यात. मशीन आलाय 10,000 रुपयाचा आलाय ना, आणि क्रेडिटवर म्हणजे पैसे द्यायचे का नाही? कोणाला द्यायचे? बाहेरच्या माणसाला. लायबिलिटी आहे का नाही? बरोबर आहे. किती आहे लायबिलिटी? 10,000. मशीन 10,000ची, देणं पण 10,000चं ना, उधारीवर. समजा की नाही समजा? कळायला का? मशीन आणली 10,000ची, देणं पण 10,000 आहे. आधी किती होता राहुलकडे? राहुल किती टाकला होता? ऍसेट्स बघूत आपण. इज इक्वल टू लायबिलिटी प्लस कॅपिटल. हा नियम आहे ना, इक्वेशन आहे पहिला. आता बघा मला, ऍसेट्स किती आहेत? मशीन काय आहे? कॅश काय आहे? ऍसेट होते अधिक 50,000, कॅश. मशीन 10,000. कॅश जसं ऍसेट आहे तसं मशीन सुद्धा ऍसेट आहे ना. मग ऍसेट किती आहे? 60,000. आज किती रुपयाचे ऍसेट आहे? 60,000. अधिक 50,000 रुपयाचं ऍसेट होता, 50,000 रुपये लायबिलिटी होती. आज किती आहे ऍसेट? 60,000 रुपयाचं. लायबिलिटी किती होती आपली? सॉरी, लायबिलिटी दिले का? कॅपिटल ना, कॅपिटल पाहिजे. कॅपिटल. कॅपिटल किती टाकलं इथं? स्टार्टिंगलाच 50,000 रुपये टाकले. काहीतरी चुकलं. कॅपिटल प्लस लायबिलिटी पाहिजे होतं. कळलं का सूत्र? हे घेतलं. ऍसेट किती आहे? 50 आणि 10 म्हणजे 60,000ची ऍसेट आहे. कॅपिटल किती आहे? लायबिलिटी आहे का आपली द्यायची? 10,000 रुपयाची लायबिलिटी आहे की नाही? संधी क्रेडिटचा 10,000 रुपयाची मशीन आणली आहे, पण 10,000 रुपये देणं पण आहे का नाही? ऍसेट आणि लायबिलिटी इक्वल चालतात का नाही? 10,000 ची मशीन आली, ऍसेट साईडला लिहिलं, 10,000 रुपये देणं आहे, 10,000 रुपये लायबिलिटी. 10,000 रुपये दिलं, त्यानंतर ऍसेट आपला होईल.
तोपर्यंत ऍसेट आणि लायबिलिटी सोबत राहील का नाही? कळलं का? लक्षात येईल का? 50,000 रुपयाचा कॅश आहे आपल्याकडे अवेलेबल. किती आहे? 50,000 रुपये. 50,000 कॅश आहे पण 50,000 कॅपिटल आहे. ड्युअल ट्रान्झॅक्शन डबल एंट्री सिस्टीम. कॅश आला 50,000 रुपये बिझनेस मध्ये पण लायबिलिटी आहे. लक्षात आलं का? बिझनेस मध्ये कॅश आलाय पण बिझनेसला जो कॅश आलाय ते बिझनेसचं देणं सुद्धा आहे का नाही? द्यावं लागेल का नाही? कॅश आला ऍसेट, 50,000 रुपये लायबिलिटी कॅपिटल. 10,000 रुपयाची मशीन आणली आहे ऍसेट्स, पण 10,000 रुपये देणं सुद्धा आहे का नाही? कारण की क्रेडिटवर आहे. जर क्रेडिटवर नसलं असतं तर इथं झिरो आला असतं, पण क्रेडिटवर आहे म्हणून सनरी क्रेडिटर. आता मला सांगा हे किती? 60,000. ऍसेट किती? 60,000. लायबिलिटी किती? 60,000. कळलं का? ठीक आहे. बाकीचे पॉइंट्स आपण नेक्स्ट लेक्चरला. थँक्यू.